दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. पुण्यात रात्रीचं शहर वेगळं असतं. दिवसा गोंगाट, धूर, घाई गडबड. पण मध्यरात्रीनंतर सिंहगड रस्त्यावर एक वेगळी शांतता उतरते. दुकानांनी अर्धवट ओढलेली शटर, पिवळसर दिव्यांचा मंद प्रकाश, दूरवरून येणारा एखाद्या वाहनाचा दाट आवाज. रस्त्याच्या कडेला एक बस स्टॉप आहे, साधाच. लोखंडी खुर्ची, अर्धवट उजेड देणारे ट्यूबलाईट, फलकावरचे फिकट झालेले अक्षर. दिवसा त्याच्याकडे कोणी विशेष लक्ष देत नाही, पण रात्री 12 वाजल्यानंतर तो बस स्टॉप वेगळा दिसतो. जणू तो वाट बघत असतो. 12:46. सुधीर त्या रात्री उशिरा घरी परतत होता. कार्यालयात काम जास्त होतं. डोकं जड झालं होतं. बाईकवरून तो हळूवार पुढे जात होता. वारा थंड होता. बसस्टॉप जवळून जाताना त्याची नजर तिकडे गेली आणि तो क्षणभर स्तब्ध झाला. तिथे एक मुलगी उभी होती, एकटी. पांढरट सलवार, मोकळे केस, चेहऱ्यावर विलक्षण शांत भाव. इतक्या रात्री एकटी? त्याने पुढे जाऊन थोडं अंतर कापलं, पण मनात विचार थांबला नाही. तो परत फिरला. बाईक तिच्याजवळ थांबवली. तुला मदत हवी आहे का? त्याने हळू आवाजात विचारलं. ती हळूच त्याच्याकडे वळली. डोळ्यात काहीतरी खोल पण निर्विकार. नको, बस येईल. सुधीरने आजूबाजूला पाहिलं. रस्ता ओसाड. यावेळेला बस. ती हलकसं हसली. येते. ते हसू साधं नव्हतं. आनंद नव्हता, दुःखही नव्हतं. जणू तिला काहीतरी निश्चित माहिती होतं. तो काही क्षण तिथेच थांबला. काहीतरी विचारायचं होतं, पण शब्द सापडले नाहीत. अचानक त्याच्या डोक्यात एक मंद गुंजन सुरू झाल्यासारखं वाटलं. जणू कानात हलकासा आवाज. त्याने कपाळ चोळलं आणि नकळत तो तिच्याजवळ 2 पावलं पुढे गेला. 12:47. क्षणभर त्याला जाणवलं, वेळ थांबली. रस्त्यावर कोणताही आवाज नव्हता. ट्यूबलाईट एकदा लुकलुकली. ती त्याच्या खूप जवळ उभी होती. मला ओळखतोस का? तिने हळू विचारलं. तो गोंधळला. नाही. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. आठवेल. सुधीरला अचानक भोवळ आली. डोळ्यांसमोर काळपट सावली पसरली आणि मग शून्य. 12:52. तो अचानक स्वतःला बाईक जवळ पुढे जाताना पाहतो. हृदयाचे ठोके वाढलेले. काय झालं होतं मागे? तो क्षणभर मागे वळून पाहतो. बस स्टॉप रिकामा, मुलगी नाही. घरी पोचल्यावर त्याने पाणी पिलं. डोकं जड. तो पलंगावर बसला. त्याचा हात नकळत मोबाईलकडे गेला. गॅलरी उघडली आणि त्याचा श्वास अर्धावर थांबला. एक फोटो. तो आणि ती मुलगी, दोघे बस स्टॉप खाली उभे. ती कॅमेऱ्याकडे बघून स्मित करत आहे. तो तिच्या शेजारी. दोघांचे चेहरे स्पष्ट. वेळ 12:47. त्याला आठवत नव्हतं, एकही क्षण नाही. त्याने मोबाईल पुन्हा तपासला. फोटो खरा होता. काही मुद्दाम केलेलं फेरफार नव्हते. त्याने स्वतःला समजावलं, कदाचित नकळत घेतलं असेल. पण त्या 2 मिनिटाचं रिकामी अंतर मनाला कुरडत होतं. सकाळी उठल्यावर त्याला काहीतरी अजून जाणवलं. कालच्या रात्रीची आठवण दुसर, पण तुटकं चित्र. बस स्टॉप, ती लुकलुकणारा दिवा, बाकी काहीच नाही. जणू आठवणीचं पान फाडून नेलं आहे. आणि त्या क्षणापासून त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी होऊ लागलं. पण अजून त्याला कळलं नव्हतं. ती केवळ फोटो घेत नव्हती, ती काहीतरी घेऊन जात होती. सिंहगड रोड. सकाळ झाली, पण सुधीरच्या मनात रात्र तशीच अडकलेली होती. आरशासमोर उभा राहून तो स्वतःकडे पाहत होता. चेहरा तोच, डोळे तेच, पण आत काहीतरी हलकसं पोकळ वाटत होतं. जणू छातीच्या आतून एखादी बारीक वीट काढून घेतली आहे. कालचा प्रसंग आठवायचा प्रयत्न केला. बस स्टॉप, मुलगी, तिचं ते हसू, पण मधला भाग कोराच. कार्यालयात पोचल्यानंतर गोष्ट आणखी विचित्र होऊ लागल्या. सहकारी समोर उभा राहून बोलत होता. काल तू प्रशांतला भेटलास ना? सुधीर थबकला. प्रशांत? अरे तुझा जुना मित्र. तुम्ही दोघं रोजच भेटता.
सुधीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. प्रशांत हे नाव ओळखीचं वाटायला हवं होतं, पण आत काहीच हललं नाही. जणू तो शब्द प्रथमच ऐकतो आहे. त्याने वही उघडली, काही जुन्या नोंदी पाहिल्या. एक ठिकाणी लिहिलेलं होतं, प्रशांत भेट. त्याचं अक्षर, पण त्या नावामागे चेहरा नव्हता, आठवण नव्हती, भावना नव्हती. घरी आल्यावर त्याने मोबाईलमधील कॉन्टॅक्टची सगळी लिस्ट काढली. प्रशांतचं नाव नव्हतं. कधी होतं का? त्याला खात्री होती होतं. त्याने जुने मेसेज शोधले. एक रिकामी जागा, जणू कोणीतरी विशिष्ट नाव सावधपणे काढून टाकलं आहे. त्या रात्री तो मुद्दाम जागाच राहिला. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. 12:30, 12:40. त्याचं हृदय जोमाने धडधडत होतं. आज नाही जाणार, त्याने स्वतःला सांगितलं. पण 12:45ला तो घराबाहेर उभा होता. जाणीवे पलीकडचा ओढा, जणू कोणीतरी आतून सांगत होतं, जा. 12:46 तो सिंहगड रस्त्यावर पोचला. रस्ता शांत, बस स्टॉप दिसू लागला. तो दूरच थांबला, श्वास रोखून पाहत राहिला. 12:47 ट्यूबलाईट लुकलुकली आणि ती तिथे उभी होती, आज अधिक जवळ, जणू त्याचीच वाट पाहत. तो हळूच पुढे गेला. तू माझ्याकडून काय घेतलं आहेस? त्याचा आवाज थरथरत होता. ती हसली, ज्याची किंमत तुला कळली नाही. मला प्रशांत आठवत नाही. ती डोळे मिटून क्षणभर शांत राहिली. आठवण म्हणजे ओझं असतं. मी तुला हलकं करत आहे. कोण आहेस तू? ती एक पाऊल पुढे आली. मी त्या क्षणांची राखणदार आहे, जे तू जपायला विसरलास. त्याच्या डोळ्यात पुन्हा गुंजन सुरू झालं. कानात दबाव वाढला. त्याने हात कानांवर ठेवले. रस्ता धुसर झाला. ती अगदी जवळ उभी होती. आज आणखी एक. ती कुजबुजली. अचानक सगळं काळं. पहाट. सुधीर जागा झाला. बस स्टॉपच्या खुर्चीवर. सूर्य उगवायच्या आधीचा निळसर उजेड. तो घाबरून उठला. तो तिथे कसा? तो आज इथेच थांबला होता का? त्याच्या आठवणीत ते नव्हतं. त्याने खिशातून मोबाईल काढला, गॅलरी उघडली. आणखीन एक फोटो. तो, ती आणि यावेळी तिचा हात त्याच्या खांद्यावर. त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार शांतता, डोळ्यात काहीतरी रिकामं. वेळ 12:48. तो स्वतःच्या मनाला घट्ट पकडून उभा राहिला. आणखीन एक. तिचे शब्द डोक्यात घुमले. काय हरवलं आता? त्याने स्वतःला विचारलं. माझ्या आयुष्यातली कोणती गोष्ट गायब झाली आहे? त्याने घरचा पत्ता आठवण्याचा प्रयत्न केला. क्षणभर तोही पुसट झाला. त्याच्या आईचा चेहरा आठवायचा प्रयत्न केला. दुसर त्याच्या लहानपणीचा एक प्रसंग, नदीकाठी खेळताना. पूर्णच नाहीसा. त्या क्षणी त्याला कळलं, ही फक्त ओळखीची माणसं नाही, ती त्याच्या आयुष्याचे तुकडे घेत आहे, एक एक करून. आणि सर्वात भयानक गोष्ट, त्याला तिची ओढ वाढताना जाणवत होती. जणू जितक्या आठवणी जात आहेत, तितका तो तिच्याशिवाय अपूर्ण होत चाललाय. सिंहगडचा रस्ता. सुधीरने ठरवलं, जर आठवणी पुसल्या जात असतील तर त्यांना लिहून ठेवायचं. घरातल्या जुन्या वहीत त्याने सगळं लिहायला सुरुवात केली. आईचं नाव, वडिलांचं नाव, लहानपणीचं घर, प्रशांत सोबतचे प्रसंग, नदीकाठीचा दिवस, पहिली नोकरी, पहिलं अपयश, पहिलं प्रेम. तो रात्रभर लिहत राहिला, हात दुखेपर्यंत. शेवटी वही बंद करून उशाखाली ठेवली. सकाळ. त्याने घाईघाईने वही उघडली. पानं कोरी, एकही शब्द नाही, फक्त पांढरं. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. त्याने काल लिहिलेल्या अक्षरांचा एकही ठसा नव्हता. जणू शाईने लिहिलेलं कधी अस्तित्वातच नव्हतं. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. मी कोण आहे? हा प्रश्न पहिल्यांदाच खरा वाटला, कारण त्याला स्वतःबद्दलच बहुतांश काही आठवत नव्हतं. त्या रात्री 12:45ला तो पुन्हा निघाला. आता भीती कमी झाली होती. 12:47 बस स्टॉप. ती नेहमीप्रमाणे शांत उभी. यावेळी तो थेट तिच्यासमोर गेला. किती बाकी आहे? त्याने विचारलं. ती हलकासा हसली. आज शेवटचं, मग मी पूर्णपणे रिकामा होईन. नाही, ती म्हणाली, तू पूर्ण होशील.
त्याला आता डोक्यात गुंजनही जाणवलं नाही. भीती नव्हती, राग नव्हता, फक्त थकवा. तू हे का करतेस? त्याने शेवटचा प्रश्न विचारला. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, कारण तू मला निर्माण केलं आहेस. तो गोंधळून गेला. काय? ती जवळ आली. 7 वर्षांपूर्वी 12:47 हीच वेळ. त्याच्या डोक्यात अचानक एक तुटक चित्र चमकलं. रात्र, पावसानं ओलसर रस्ता, बाईकचा वेग आणि अचानक ब्रेक. बसस्टॉप जवळ ती मुलगी उभी असलेली. धक्का, रक्त, ओस पडलेला रस्ता, भीती. लोक जमण्याआधी बाईक पळवून नेणारा तो. त्याने दोन्ही हात कानावर ठेवले. नाही, तू पळून गेलास. ती शांतपणे म्हणाली. मी इथेच राहिले. त्याच्या छातीत काहीतरी तुटलं. 7 वर्ष. तो त्या रात्रीचा अपघात विसरला होता. विसरायचाच प्रयत्न केला होता. स्वतःला पटवलं होतं, मी वाचलो, कोणी पाहिलं नाही. पण सत्य आठवणीत जिवंत होतं आणि त्या आठवणींची राखण करत ती उभी राहिली होती. मी तुझ्या आठवणी चोरल्या नाहीत, ती म्हणाली. मी त्या उघड केल्या. मग प्रशांत? ती स्थिर उभी राहिली. प्रशांत नाहीसा झाला कारण त्याने तुला अपघाताची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. त्या रात्री 7 वर्षांपूर्वी तू एकटा नव्हतास. सुधीरच्या डोळ्यात भय दाटलं. तुटक चित्र स्पष्ट झालं. प्रशांत मागे बसलेला, वेग वाढवायला सांगणारा. धक्का लागल्यानंतर दोघेही घाबरून पळालेले. तो आता कुठे आहे? सुधीर पुटपुटला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला वाटतं फक्त माझीच आठवण पुसली गेली? त्याचा श्वास अडकला. त्याला अचानक जाणवलं, 7 वर्षापासून प्रशांताच्या आयुष्यातच नव्हता. जे प्रसंग त्याला वाटत होते ते बनावट होते. प्रशांत 5 वर्षांपूर्वी गूढ परिस्थितीत मरण पावला आणि त्या आधीपासूनच दोघांचं नातं तुटलं होतं. तू 7 वर्षांपासून स्वतःपासून पळत होतास, ती म्हणाली. म्हणून मी तुला इथे थांबवलं. ट्यूबलाईट पुन्हा लुकलुकली. रस्ता मंद झाला. ती त्याच्या खूप जवळ आली. आता शेवटचं. ती कुजबुजली. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट झालं. अपघात, पळण, भीती, खोटं आयुष्य. त्याला आठवलं, अपघातानंतर काही महिन्यांनी त्याने स्वतःला दोष देत झोपायच्या गोळ्या घेतल्या होत्या, पण त्यातून तो वाचला नव्हता. त्याच रात्री 12:47 त्याचं हृदय थांबलं होतं. तो थिजून उभा राहिला. मग मी आत्तापर्यंत? ती शांतपणे म्हणाली. तू इथून कधीच गेला नव्हतास. बसस्टॉपकडे पाहिलं. गंजलेली खुर्ची, धुसर फलक आणि त्या लोखंडी खांबाला ठेकून एक फिकट झालेला फोटो. जुना फोटो. त्यात तो आणि प्रशांत उभे. मागे बसस्टॉप. तारीख 7 वर्षांपूर्वी. रस्त्यावरून एक वाहन हळू जात होतं. वाहनात बसलेला चालक क्षणभर बसस्टॉपकडे पाहतो. त्यांना एक मुलगा दिसतो, एकटा, रिकाम्या नजरेने रस्त्याकडे पाहणारा. त्याच्या बाजूला कोणी नाही. 12:47. ट्यूबलाईट लुकलुकते आणि आता बसस्टॉपवर उभे असतात एक मुलगी आणि एक मुलगा. दोघे शांत, दोघे वाट पाहत, पुढच्या कोणाची तरी आठवणीची. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.